होता प्रेझेंट? येस सर. तर जेव्हा आपण लॉग इन करतो त्यावेळेस असा एक इंटरफेस आपल्या समोर येते. ठीक आहे. तर इथे एक जनरलाइज इन्फॉर्मेशन असते सॅप बद्दलची, जे की एवढी काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. त्यानंतर हा असतो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट SAPचा. इथून आपण काय करतो, कुठलेही टी कोड ऍक्सेस करू शकतो. जसा कोड करायसाठी आपल्याला टी कोड आहे AC38. ठीक आहे. ABAP मध्ये तुम्हाला जेव्हा कोड करायचा असतो तर ABAP एडिटर ओपन करावं लागतं. मग ABAP एडिटर ओपन करायसाठी AC38 हा एक टी कोड आहे. ठीक आहे, जो की आपण इथं टाकणार. त्याच्यानंतर ही बटन असणार आहे सेव्हची. ठीक आहे. ही बटन कधी ऍक्टिव्हेट होईल, जेव्हा आपण एखादी कोड किंवा काहीतरी चेंजेस करू त्यावेळेस ही बटन आपल्याला डिस्प्ले होईल, आणि मग जेव्हा याच्यावर क्लिक करू त्यावेळेस तो कोड सेव्ह होत जाईल. जे काही चेंजेस आपण करत जाऊ ते सेव्ह होत जाणार. त्याच्यानंतर ही बटन असणार आहे बॅकची. ठीक आहे. जेव्हा टी कोड टाकून आपण समोर जाऊ त्यावेळेस ही बटन सुद्धा ऍक्टिव्हेट होऊन जाईल. त्यानंतर ही असणार आहे लॉग ऑफ. इथून आपण डायरेक्ट कसं लॉग आउट होऊ शकतो ह्या पेज पासून. ठीक आहे. इथून आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. एखादी प्रोग्राम लिहिला आहे पण विदाऊट सेव्हिंग तुम्हाला कॅन्सल करायचा आहे तर ही बटन तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर ही आहे प्रिंटची बटन. जो काही तुम्ही कोड लिहिता, ठीक आहे, तर त्या कोड पैकी काही गोष्ट तुम्हाला प्रिंट करायचं आहे किंवा कम्प्लीट कोड प्रिंट करायचा असेल तर या बटनीचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर असते बायनॅक्युलर. हे दोन्ही बटन आहे बायनॅक्युलरची. म्हणजे बायनॅक्युलर म्हणजे काय, फाइंड करायची. कोडमध्ये समजा तुम्हाला एखाद्याचं नाव सर्च करायचं आहे. ठीक आहे. 1000 पेजेसचा तुमचा कोड आहे, तर 1000 पेजेसमध्ये फक्त काही नाव सर्च करायचं असेल, फाइंड करायचं असेल तर आपण या बायनॅक्युलर बटनचा वापर करतो. त्यानंतर हे असतात पेजेस. समजा तुमच्याकडे 10 पेजेस आहेत, 20 पेजेस आहेत, तर तुम्ही इथून पेजेस शिफ्ट करू शकता. म्हणजे नेक्स्ट पेज, प्रिव्हियस पेज. ठीक आहे. ह्या गोष्टी इथून तुम्ही करू शकता. त्यानंतर असते ही एक इम्पॉर्टंट बटन जे की आपण फ्रिक्वेंटली यूज करणार आहोत, न्यू GUI विंडो. न्यू GUI विंडो म्हणजे काय, समजा एखादी सेशन तुमचा स्टार्ट आहे पण साइड बाय साइड तुम्हाला अजून एक विंडो ओपन करायची आहे. साइड बाय साइड अजून एक विंडो ओपन करायची आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, या न्यू GUI विंडो या बटनचा वापर करू शकता. हे एक जनरलाइज शॉर्टकटची बटन असते, याचा काही वापर नाही, आपण एवढं काही वापर करत नाही याचा. हेल्प आणि बाकी ह्या गोष्टी सुद्धा एवढ्या महत्वाच्या नाही आहेत. मेनू बद्दल एक थोडी बहुत इन्फॉर्मेशन आहे इथं, पण जेव्हा आपण टी कोड टाकून आतमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला मेनू मधले भरपूर सारे काही ऑप्शन्स बघायला मिळतील जे की आपल्या कामाचे असणार आहेत. ठीक आहे. हे एक्झिक्यूट न्यू विंडो म्हणजेच ही जो GUI न्यू विंडो आहे याच्यावर याच्यावरती क्लिक केलं तरी पण न्यू विंडो ओपन होणार. क्रिएट शॉर्टकट ऑन डेस्कटॉप. आता डेस्कटॉप वरती समजा या पेजचा शॉर्टकट क्रिएट करायचा असेल तर आपण इथून करू शकतो. याच्यात एवढं काही इम्पॉर्टंट नाही. टेक्निकल डिटेल्स मध्ये काय दिलेलं आहे, टेक्निकल डिटेल मध्ये एवढं काही नव्हताच, म्हणजे नाहीच आहे काही. ठीक आहे. युजर फेवरेट एंड लिस्ट, डिस्प्ले मेनू वगैरे ह्या गोष्टी काय काय दाखवायच्या काय काय नाही त्या गोष्टी ह्याच्यात दिलेल्या आहे. ह्याच्यापैकी आपण फार काही वापर करत नाही. मात्र सिस्टीम मधला स्टेटस मध्ये जाऊन आपल्या सिस्टीमचे कॉन्फिगरेशन चेक करू शकतो. म्हणजे आपला सिस्टीम किती जुना आहे, किती नवीन आहे, हा हानाचा आहे की ECCचा आहे. बघा, जसा आपला हानाचा आहे. ठीक आहे. तर इथे आपण चेक करू शकतो की आपला S4 हाना आहे की ECC आहे. ठीक आहे. तर हा आपला हानाचा सर्व्हर आहे. याच्यातले मग काही गोष्टी आपण चेक करू शकतो, जसं युजर ID, युजर नेम, IP ऍड्रेस, ह्या गोष्टी. कधी आपण लॉग इन केलेला आहे बघा, जसं युजर ID इथं दिलेला आहे ABAP 41. क्लायंट ID काय आहे, तर क्लायंट ID 100 आहे, हे इथं आपण चेक करू शकतो. डिफॉल्ट लँग्वेज काय, इंग्लिश.
ह्या गोष्टी इथं आपण बघू शकतो. प्रिव्हियस लॉग ऑन, कोणी किती वाजता लॉग इन केलेला आहे याचा हा टायमिंग आहे. सिस्टीमचं टायमिंग काय आहे ते इथं दाखवतात. हे बघा, तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये दिसत असेल सिस्टीम टायमिंग. ठीक आहे, 3 ऑक्टोबर 2023 म्हणजे जुनी डेट दाखवत आहे. तर तीच डेट इथं रिफ्लेक्ट होते, 3 ऑक्टोबर 2023. आणि टायमिंगही हा सिस्टीमचा टायमिंग 8:20. तर 8:18 इथं दाखवून राहिलं. त्याच्यानंतर हे याच्यामध्ये काही जसं आपल्या विंडोज मध्ये आपण काही ड्रायव्हर्स टाकतो है ना, विंडोज मध्ये. हा, रिपीट करता का परत? कनेक्शन लॉस झालं. ओके, लोकेशन. बरं 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 बरं, ठीक आहे. कुठपर्यंत कनेक्टेड होते तुम्ही? ते स्टेटस बार मध्ये जाऊन युजर आयडी लॉग इन ते आपण बघू शकतो, तिथपर्यंत समजलं? हा हा, सिस्टीम मध्ये गेलो, त्यानंतर स्टेटस मध्ये गेलो. स्टेटस मध्ये जाऊन इथं आपण काय युजर आयडी बघू शकतो, त्याच्यानंतर क्लायंट आयडी बघू शकतो. आपली डिफॉल्ट लँग्वेज काय आहे ते इथे दिसते. आपल्या सर्व्हरची इन्फॉर्मेशन इथे आपण बघू शकतो. म्हणजे सर्व्हर आपला हानाचा सर्व्हर आहे की ECCचा सर्व्हर आहे की ओल्डर सर्व्हर आहे, ओल्डर व्हर्जन आहे, ह्या गोष्टी आपण इथे बघू शकतो. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक लायसन्सची एक एक्सपायरी असते. SAP मध्ये हा जो आपण सॉफ्टवेअर घेतो तर याची लायसन्स असते. ठीक आहे, तर त्याची एक्सपायरी वगैरे आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर हे सिस्टीम टाइम, डेट, कोणी किती वाजता लॉग इन केलं, एक जनरल इन्फॉर्मेशन असते, यात एवढं काही नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डिटेलमध्ये गेल्यावरती हे काही याचे कंपोनंट दिसतात. हे कंपोनंट म्हणजे असं समजा की जसं तुमचं विंडोज आहे तर विंडोजमध्ये प्रत्येक गोष्टीचे काही काही ड्रायव्हर्स असतात है ना. जसं तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ बघायसाठी एक ड्रायव्हर असते. एखादी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा असेल तर तो इन्स्टॉल झालं पाहिजे त्यासाठी एक ड्रायव्हर असते, बरोबर आहे. तर तशा पद्धतीचे हे याचे खूप सारे कंपोनंट आहेत. तर हे कंपोनंट इथे SAP ने ऑलरेडी स्टँडर्ड टाकून ठेवलेले आहेत. ठीक आहे, चला तर आपण आता फर्स्ट प्रोग्राम कडे वळूयात. आपल्या टीकोडच्या बारमध्ये आपण टाकू AC38. हा एकदम बेसिक, खूप इम्पॉर्टंट टीकोड आहे. याच्याशिवाय तुम्ही कोड करू शकत नाही. याला पाठ करायची गरज आहे का? अजिबात नाही, कारण तुम्ही प्रॅक्टिसच एवढ्यांदा करणार की तुम्हाला झोपेत विचारला की ABAP ओपन करायसाठी टीकोड काय, AC38 तुम्ही सांगून देणार. तर AC38 हा आपला ABAP मधला सगळ्यात पहिला टीकोड आहे. ठीक आहे, मी एंटर केलं. ठीक आहे, एंटर केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा एक पेज ओपन होत आहे. बघा इथे लिहून आहे ABAP एडिटर. दिस इज युअर फर्स्ट पेज ऑफ एडिटर. इथे तुम्हाला कस्टम पेज नेम द्यावं लागतं. जसा Z8 PM आपण नाव देऊ. ठीक आहे, Z8 PM फर्स्ट प्रोग्राम. ठीक आहे, फर्स्ट प्रोग्राम. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ABAP मध्ये कुठलीही गोष्ट कस्टम एखादी गोष्ट करायचं असेल तर आपल्याला Z पासून सुरुवात करावी लागते. ठीक आहे, Z किंवा Y. जर का आपल्याला ABAP मध्ये कुठलाही प्रोग्राम किंवा कुठलीही गोष्ट कस्टम म्हणजे आपण मॅन्युअली आपल्या पद्धतीने जर का करायचं झालं तर ते Z पासून सुरुवात करावं लागतं किंवा Y पासून सुरुवात करावं लागतं. ठीक आहे, जर का Z पासून किंवा Y पासून सुरुवात केलं नाही तर सिस्टीमला वाटते का हा स्टँडर्ड प्रोग्राम आहे. आणि स्टँडर्ड प्रोग्राम म्हणजे काय, तर ABAPनी क्रिएट केलेला, ABAPवरचे जे लोक जर्मनीत बसलेले आहेत किंवा त्यांच्या हेड ऑफिसमध्ये बसलेले आहेत त्या लोकांनी क्रिएट केलेले प्रोग्राम आहेत असं सिस्टीमला वाटते. मग तो जर का प्रोग्राम तिथं दिसलं नाही तर डज नॉट फाइंड असं तो एरर मेसेज देतो. ठीक आहे, त्यामुळे जेव्हाही तुम्ही आता प्रोग्राम क्रिएट कराल त्यावेळेस लक्षात ठेवा Z
त्याच्यानंतर जसं आता तुमचं नाव आहे मयुरी, ठीक आहे, झेड मयुरी अंडरस्कोर, आणि प्रत्येक स्पेस इथं चालत नाही, ठीक आहे. तुम्ही जर का स्पेस देणार तर तो चालणार नाही, एरर दाखवणार. तर अंडरस्कोर द्यावं लागतं. झेड मयुरी अंडरस्कोर फर्स्ट अंडरस्कोर प्रोग्राम, अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. त्याच्यानंतर क्रिएट बटनवर क्लिक करूया. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर अशी एक पॉपअप विंडो येईल. याच्यामध्ये आपल्याला या प्रोग्रामचा एक नाव द्यावं लागेल. मी परत फर्स्ट, इथं तुम्ही स्पेस देऊ शकता, ठीक आहे, फर्स्ट प्रोग्राम. त्याच्यानंतर हा प्रोग्रामचा टाईप आपण बघू. आता इनिशियली तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला एक्झिक्युटेबल प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. ह्या गोष्टी काय काय असतात हे आपण जसं समोर जात जाऊ तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं, एक्झिक्युटेबल प्रोग्राम. त्याच्यानंतर मी याला काय करतो, आता बाकी काहीही करायचं नाही, बस पहिल्यांदा काय केलो आपण, फर्स्ट प्रोग्राम एवढं नाव दिलं टायटलमध्ये, आणि टाईप मध्ये जाऊन एक्झिक्युटेबल प्रोग्राम, बाकी काही केलेलं नाहीये. सेव्ह केलं. इथं पॅकेज मध्ये हे पॅकेज काय असते काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करणार. सध्या काही न टाकता फक्त लोकल ऑब्जेक्ट या बटनवर क्लिक करा. बघा, ठीक आहे, लोकल ऑब्जेक्ट वर मी क्लिक केलं. त्याच्यानंतर हा तुमचा अबॅप एडिटर ओपन झालेला आहे, ठीक आहे. तर हा तुमचा पहिला अबॅप एडिटर असणार आहे. इथे तुम्हाला कुठलाही कोड करायला मिळेल. आता एखादी प्रोग्राम एक्झिक्यूट करताना आपल्याला राईट या कीवर्डचा वापर करावा लागतो. राईट हा कीवर्ड आहे, ठीक आहे, अबॅप मधला राईट हा कीवर्ड आहे. राईट म्हणजे काय, आपण सिस्टीमला सांगतोय का तू त्या प्रोग्रामला आउटपुट मध्ये दाखव, ठीक आहे, किंवा आउटपुट मला या राईट मध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखव. समजा राईट मध्ये मी लिहितो एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देऊन धिस इज माय, कॅपिटल मध्ये लिहितो धिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं मी काय केलं, एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, ठीक आहे. इथे काय दिलेलं आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. जेव्हा राईट नंतर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देऊन एखादी गोष्ट आपण लिहितो तेव्हा त्याला असं म्हणायचं की आपण हार्ड कोड व्हॅल्यू पास केलेली आहे, ठीक आहे. हे काय झाली, हार्ड कोड व्हॅल्यू, म्हणजे सिस्टीम मध्ये सेव्ह नाही आहे पण त्या गोष्टीला आपल्याला आउटपुट मध्ये दाखवायचं आहे. सिस्टीम मध्ये नाही आहे पण त्या गोष्टी आपल्याला आउटपुट मध्ये दाखवायचं आहे. तर ही झाली हार्ड कोड व्हॅल्यू. आता बघा, हे सेव्हची बटन ऍक्टिव्हेट झालेली आहे बघा. या बटनवर मी क्लिक करतो, हा प्रोग्राम आपला सेव्ह होतो आहे. बघा, इथं खाली मेसेज आला, युअर प्रोग्राम इज सेव्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर सेव्ह केल्यानंतर इथं ह्या 3 बटन दिसत असतील, खूप इम्पॉर्टंट. ह्या 3 बटनचं काम काय, पहिली बटन तर चेक करायचं आहे. चेक करायचं म्हणजे काय की आपल्या प्रोग्राम मध्ये काही एरर तर नाही आहे. बघा, मी चेक बटनवर क्लिक केला, त्याच्यानंतर नो सिंटॅक्स एरर फाउंड असं त्यांनी दाखवलं. तेच मी आता काय करतो, हा फुल स्टॉप काढून घेतो, ठीक आहे. हा फुल स्टॉप काय केला, शेवटच्या लाईन मधला शेवटचा फुल स्टॉप काढून घेतला. आता मी परत प्रोग्राम सेव्ह केला, आता परत याला चेक साठी टाकलो, ठीक आहे. बघा, याने एरर दाखवला. समजलं, आपल्या प्रोग्राम मध्ये कुठे काही एरर आहे का हे चेक करायसाठी आपण काय करतो, या बटनचा वापर करतो. या बटनला नावच दिलेलं आहे चेक बटन, ठीक आहे. आता हा एरर काय म्हणतो, द लास्ट स्टेटमेंट इज नॉट कम्प्लिटेड, पिरियड मिसिंग, ठीक आहे. याचा अर्थ काय की तुमचा जो स्टेटमेंट आहे हा कम्प्लीट नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं फुल स्टॉप देऊन या स्टेटमेंटला कम्प्लीट करावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मी परत सेव्ह केला, आता परत चेक केलं, बघा आता एरर निघून गेली. त्यानंतरची बटन आहे ऍक्टिव्हेटची बटन, ठीक आहे. जेव्हा आपल्या प्रोग्राम मध्ये काही एरर नसतात त्याच्यानंतर या प्रोग्रामला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा. आता प्रोग्राम मी काय केलो, ऍक्टिव्हेट केला. ऍक्टिव्हेट करताना आपल्याला एक परत कन्फर्मेशन मेसेज येते की तुम्हाला हा प्रोग्राम ऍक्टिव्हेट करायचा आहे का. बाय डिफॉल्ट
आपल्या प्रोग्रामने सिलेक्ट झालेला आहे. या बटनवर आपण कंटिन्यू या बटनवर क्लिक करू. हे बघा, अशा पद्धतीने तुमचा फर्स्ट प्रोग्राम ऍक्टिव्हेट झालेला आहे. इथं लेफ्ट हँड कॉर्नरला दिसतो आहे ऑब्जेक्ट ऍक्टिव्हेटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी ह्या बटनवर क्लिक करतो. ही बटन आहे एक्झिक्यूटची, म्हणजे आउटपुट दाखवा. जे काही मी कोड केलेलं आहे त्याचं मला आउटपुट बघायचं आहे. तर तो आउटपुट बघायसाठी आपल्याला या एक्झिक्यूट या बटनचा वापर करावा लागतो. मी या बटनवर क्लिक केलं. बघा, आउटपुट मध्ये आलाय दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? ठीक आहे. चला, आता ही झाली आपली हार्ड कोड व्हॅल्यू पास करू. आता आपण काय करू, एखादी व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू आणि त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेल्या व्हॅल्यूचा आउटपुट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. डेटा, डेटा या कीवर्ड बद्दल तुम्ही ऐकलेत का? बरं, तर आपल्या एबॅप मध्ये डेटा हा कीवर्ड कशासाठी वापरला जाते, तर व्हेरिएबल स्टोअर्ड करासाठी वापरला जातो. ठीक आहे, किंवा वर्क एरिया डिक्लेअर करासाठी आपण या डेटाचा वापर करतो. व्हेरिएबल डिक्लेअर करायसाठी किंवा वर्क एरिया डिक्लेअर करायसाठी किंवा इंटरनल टेबल डिक्लेअर करायसाठी आपण डेटा या कीवर्डचा वापर करतो. आता मी इथे काय लिहितो याची एक नोट लिहितो. जसा पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतो. ठीक आहे, वर्क एरिया डेटा टाइप कॅर 20. ठीक आहे, हे कॅर 20 काय ते मी सांगतो तुम्हाला. याच्याबद्दलची एक नोट, डेटा कीवर्ड is used to declare variable or work area or internal table. ठीक आहे, etc. आपण डेटा या कीवर्डचा वापर कशासाठी करतो, तर याचा वर्क एरिया किंवा व्हेरिएबल किंवा इंटरनल टेबल डिक्लेअर करायसाठी या डेटा कीवर्डचा वापर करतो. आता बघा, वर्क एरिया डेटा टाइप कॅर 20. ठीक आहे, कॅर 20 म्हणजे काय, तर मला ह्याचा टाइप हा कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये पाहिजे. वर्क एरिया डेटा याचा टाइप मला कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये पाहिजे, त्यामुळे मी काय केलं, कॅर 20 केला. बरं, जाऊ द्या, वर्क एरिया डेटाच्या जागी मी काय करतो, सरळ सरळ नेम लिहितो. ठीक आहे, नेम. ठीक आहे, आता नेम लिहिल्यानंतर सेकंड व्हॅल्यू लिहितो, कॉमा करून नेम, त्याच्यानंतर लास्ट अंडरस्कोर नेम, टाइप अगेन कॅर 20, त्यानंतर एज टाइप इंटीजर आय. ठीक आहे, इंटीजर आय. डेट ऑफ बर्थ, टाइप को यूज केला जातो. टाइप याच्यासाठी यूज केला जातो की हा आपल्याला फॉर्मॅट कोणता घ्यायचा आहे, त्या फॉर्मॅटचा काय टाइप आहे. ठीक आहे, याच्यासाठी हा टाइप वापरला जातो. ठीक आहे, वर हा जसा व्हेरिएबल आपण इथं घेतलेला आहे, नेम काय व्हेरिएबल आहे, मग या व्हेरिएबलचा टाइप काय असणार आहे, हा कोणत्या टाइपचा असणार आहे, तर हा कॅरेक्टर टाइपचा असणार आहे. ठीक आहे, कॅरेक्टर काय काय असतात, जे एखादी शब्द आहे तो शब्द बनला पाहिजे ना, त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर्स म्हणतो. कॅरेक्टर लेटर्स पासनं, अल्फाबेटिकल लेटर्स पासनं एखादी मिनिंगफुल वर्ड बनतो, त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. बरोबर, तर मग हा कॅरेक्टर फॉर्म मध्ये बनला पाहिजे, त्यासाठी आपण तो टाइप घेतलेला आहे. ठीक आहे, आणि जे शेवटचे 20 वापरलेला आहे, तर हे 20 म्हणजे काय, तर त्या कॅरेक्टरची लेंथ किती पाहिजे आहे. ठीक आहे, कॅरेक्टरची लेंथ किती पाहिजे आहे, तर आपल्याला पाहिजे 20. जर का मी 10 घेतलं तर त्या कॅरेक्टरची लेंथ असणार आहे 10. ठीक आहे,
आता लास्ट नेमची सुद्धा कॅरेक्टर टाईप काय घेतला आपण, सॉरी या लास्ट नेम व्हेरिएबलचा टाईप काय घेतलाय, कॅरेक्टर 20. परत आता एजचा काय टाईप घेतलाय, इंटिजर. इंटिजर म्हणजे काय, नंबर. आपल्याला एज कॅरेक्टर फॉर्म मध्ये असणार आहे का, नाही, आपला एज असणार आहे नंबर फॉर्म मध्ये, बरोबर. तर इथे मी घेतलाय तो नंबर. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, डेट ऑफ बर्थ DOB, ठीक आहे. DOB साठी असते साय डेटम किंवा डॅट्स म्हणून पण असतात, ठीक आहे, डॅट्स दोन्ही पण असते. तर आपण साय डेटम पहिले करून बघू, नंतर डॅट्स साय डेटम. हा, अजून आता एक गोष्ट सांगतो, हे जे डबल इन्व्हर्टेड कॉलम दिसतं तुम्हाला, ठीक आहे. डबल इन्व्हर्टेड कॉलमचा अर्थ काय, की आपल्याला एखादी गोष्ट नोट म्हणून लिहून ठेवायची आहे, बट ते गोष्ट सिस्टीमनी रीड केलं नाही पाहिजे, म्हणजे कमेंट्स करेक्ट. तर सिस्टीम मध्ये हे काय होतंय, रीड होत नाही, फक्त ते आपल्याला विजिबल असते, पण सिस्टीम त्याला रीड करत नाही, ठीक आहे. तर याचा टाईप समजला, साय डेटम. आणि पूर्ण जर का लाईन मला कमेंट करायचं असेल तर त्यासाठी स्टार करायचा. तर स्टार करायसाठी काय, कंट्रोल प्लस जे ॲरो असते ना, लेस दॅनचा ॲरो, कंट्रोल प्लस लेस दॅनचा ॲरो एम बटनच्या बाजूला असते बघा, एम बटनच्या बाजूला आहे. तर जेव्हा मला पूर्ण लाईनला कमेंट पास करायची आहे, तर अशा वेळेस मी काय करतो, स्टारचा वापर करतो. आणि स्टार जर का रिमूव्ह करायचा असेल तर कंट्रोल प्लस ग्रेटर दॅनचे बटन दाबतो, ठीक आहे. कंट्रोल प्लस ग्रेटर दॅन या बटनचा मी वापर करतो. साय डेटम किंवा डॅट सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण एम्प्लॉयमेंट आयडी. त्याचा टाईप असतो एन, ठीक आहे. सॅलरीसाठी P डेसिमल्स 2 किंवा 3. एम्प्लॉयमेंट आयडी टाईप एन का बरं, तर नंबर साठी, ठीक आहे. त्यानंतर सॅलरी घेऊ. सॅलरी टाईप P डेसिमल्स 2. P डेसिमल्स 2. आता मी काय केलं, एवढे व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतले आणि त्याचे टाइप्स हे डिक्लेअर करून घेतले. आता मला एक सांगा, हे टाइप्स कुठून आले, हे ऑलरेडी सिस्टीम मध्ये सेव्ड आहेत. जेव्हा आपण कॅर टाकतो तेव्हा सिस्टीमला समजते की हा जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे हा कॅरेक्टर फॉर्मॅटचा आहे. जेव्हा आपण कॅरला लागून नंबर टाकतो तेव्हा तो सिस्टीम समजते की ह्या कॅरेक्टरचा मॅक्सिमम लेंथ हे 20 असायला पाहिजे, ठीक आहे. या कॅरेक्टरची मॅक्सिमम लेंथ 20 असायला पाहिजे. समजलं? येस सर. डेटामध्ये असं मॅक्सिमम लिमिट नसतो का, म्हणजे किती पण आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो? हो हो हो, किती पण पाहिजे तुम्हाला तेवढे. फक्त प्रत्येक व्हेरिएबलला नवीन व्हेरिएबलला डिक्लेअर करताना तुम्हाला आधीच्या व्हेरिएबलच्या पुढे कॉमा देत चालावं लागेल, ठीक आहे. आणि शेवटी फुल स्टॉप, ठीक आहे. त्यानंतर आता आपण हे सगळे काय झाले, व्हेरिएबल झाले. आता व्हेरिएबलचं काम काय, व्हेरिएबलचं काम आहे टू स्टोअर डेटा किंवा एखादी व्हॅल्यू, टू स्टोअर व्हॅल्यू. बघा आता नेम हा आपला काय झालाय, व्हेरिएबल झालाय. तर मी आता या व्हेरिएबल मध्ये एक नाव स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल
मयूर, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मयूर मी हा नाव सेव्ह करतो. याला मी काय केलं, सिंगल इन्व्हर्टेड कॉलम मध्ये व्हॅल्यू पास केली. याला मी काय केलं, फुल स्टॉप दिला. त्यानंतर लास्ट नेम इज इक्वल टू मयूर सोरते, ठीक आहे. मयूर सोरते याला पण मी काय केलं, फुल स्टॉप दिलो आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये त्याची व्हॅल्यू पास केली. त्याची एज टाकली 25 इयर्स, त्याची एज टाकली आहे 25 इयर्स. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकली डेटम 1997च्या आसपास काहीतरी डेट ऑफ बर्थ टाकू आणि 0302, ठीक आहे. त्यानंतर टाकलं आहे एम्प्लॉयमेंट आय डी इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 100 टाकू. याची एम्प्लॉयमेंट आय डी 100 टाकू. सॅलरी टाकून देऊ 30,000, ठीक आहे. 30,000. आता मी काय केलं, एवढा डेटा स्टोअर केला. बघा सगळ्यात आधी आपण काय केलो, डेटानी व्हेरिएबल नेम डिक्लेअर केले. पहिला व्हेरिएबल होता नेम, सेकंड व्हेरिएबल होता लास्ट नेम आणि असे प्रत्येक व्हेरिएबलला नाव देऊन सगळे व्हेरिएबल इथं काय केलो, डिक्लेअर केलं. आता व्हेरिएबलचं काम काय, टू स्टोअर डेटा, ठीक आहे. मी काय करतो, याला कमेंट पास करून एक नोट लिहून घेतो. व्हेरिएबल इज यूज्ड टू स्टोअर ए डेटा. आता आपण काय करू, ह्या डेटाला मला आउटपुट मध्ये बघायचं आहे. सगळ्यात आधी जे काही आपण लिहितो तर ते एका रेषेत असायला पाहिजे याचा प्रयत्न करा, ठीक आहे, जेणेकरून कोड समजायला सोपं पडते. ठीक आहे. आता आपण काय केलो, इथं डेटाने डिक्लेअर केलं व्हेरिएबलला व्हॅल्यूज प्रोव्हाइड केले. आता आपल्याला आउटपुट बघायचं आहे. आता आउटपुट बघायचं म्हटल्यावर आधी मी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा राईट सिंटेक्सचा वापर कराल तो तुम्हाला आउटपुट दाखवेल, ठीक आहे. मग आता मी काय करतो, परत इथं राईट सिंटेक्सचा वापर करतो. का बरं, कारण आपल्याला बघायचा आहे याचा आउटपुट, ठीक आहे. हा, तर आउटपुट मध्ये काय दिसलं पाहिजे, मयूर सोरते, एज 25, त्याची डेट ऑफ बर्थ, त्याची एम्प्लॉयमेंट आय डी आणि सॅलरी, एवढ्या गोष्टी आउटपुट मध्ये दिसल्या पाहिजे. तर आता मी इथे काय लिहिणार, नेम, ठीक आहे, कॉमा लास्ट नेम, कॉमा डेट ऑफ बर्थ, एम्प्लॉयमेंट, सॅलरी. ठीक आहे. आता बघू आउटपुट येतो. याला मी केलं सेव्ह, चेक, ऍक्टिव्हेट. ठीक आहे. आपल्या प्रोग्राम मध्ये कुठेही काही एरर नाही आले, प्रोग्राम सक्सेसफुली ऍक्टिव्हेट झालाय. आता मी याला करतो एक्झिक्यूट. बघा आला आपल्या याच्यामध्ये. आता बघा दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, हे सुद्धा आलं. हे का बरं आलं, कारण यापूर्वी आपण ते लिहिलेलं होतं. आता बघा दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम आणि त्याच लाईनीमध्ये हा रिमेनिंग पोर्शन सुद्धा आलेला आहे ना. बघा दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम आणि त्याच लाईनीमध्ये बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत. चला मला काय करायचे, दोन मल्टिपल आउटपुट बघायचे आहेत, बट त्या एका लाईनीत नको. मग मी काय करणार, याला देणार फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे,
याला काय देणार, फॉरवर्ड स्लॅश. आता बघू कसं दिसतंय. सेव्ह, चेक, ऍक्टिव्हेट, एक्झिक्यूट. आता बघा त्याच्या खाली आला. आलं का, त्याच्या खाली आलं. येस सर. एक कॉल येत आहे, जस्ट अ सेकंड. हॅलो, बोलणार आहे. हो हो हो, बरं मी कॉल बॅक करतो तुला एक 15 मिनिटं. ठीक. हा, तर इथं आता तुम्ही आउटपुट मध्ये बघा, मयूर सोरते, एज 25, डेट ऑफ बर्थ आली, इथं 0 आला बघा. इथं 0 आला है ना. हे का बरं 0 आला, कारण की आपण इथं त्याला लेंथ नाही दिली. ठीक आहे, एम्प्लॉयमेंट आयडी ला लेंथ नाही दिली. मग लेंथ द्यायसाठी याला आपण स्टार्टिंगला फॉर एक्झाम्पल 4 नंबर ऑफ कॅरेक्टर देऊन याची लेंथ देऊ आणि याला सेव्ह करून चेक करून ऍक्टिव्हेट करू. ठीक आहे, याला मी काय केलं, ऍक्टिव्हेट केलं. आता बघा आलं. समजलं, जेव्हा आपण कॅरेक्टर लेंथ नाही देत आणि देतो याच्यामधला डिफरन्स. येस सर. ठीक आहे, आता जसा मयूर हा 5 कॅरेक्टर मध्ये कम्प्लीट झालाय, मग त्याच्यानंतर एवढी सारी स्पेस का बरं सुटली, कारण आपण टोटल कॅरेक्टर लेंथ 20 घेतले आहे. बरोबर, इथून तुम्ही जेव्हा मोजत जाणार इथपर्यंत हे टोटल कॅरेक्टर लेंथ किती आहे, 20 आहे. 20. बरोबर, त्यामुळे हे एवढी स्पेस सुटलेली आहे. आता चला, मला काय करायचं, हे मला स्पेस कमी करायचं आहे. तर याची सिंपल कॅरेक्टर लेंथ आपण काय करू, कमी करू. ठीक आहे, याची कॅरेक्टर लेंथ समजा मी आता 10 करतो. याची कॅरेक्टर लेंथ राहू द्या 20. याला गेलं मी सेव्ह, चेक, ऍक्टिव्हेट आणि एक्झिक्यूट. बघा आता याची कॅरेक्टर लेंथ कमी झाली बघा. आधी आधी हा पुढे होता, आता थोडसा इकडे सरकला लेफ्ट साइडला. ठीक आहे, आता समजा 2 आउटपुट मध्ये मला हॉरिझॉन्टल लाईन्स हवेत. ठीक आहे, 2 आउटपुट मध्ये मला हॉरिझॉन्टल लाईन्स हवेत. तर याच्यासाठी एक कीवर्ड आहे यू लाईन. ठीक आहे, कीवर्ड आहे यू लाईन. आपला पहिला आउटपुट काय हा आहे, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. आणि दुसरा आउटपुट काय आहे, तर हे जे व्हॅल्यूज आपण डिक्लेअर केलेले आहे, व्हेरिएबल जे डिक्लेअर केलेले आहे आणि या व्हेरिएबल मध्ये जे व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे त्याचा आउटपुट आपल्याला बघायचं आहे. तर हा आपला असणार आहे दुसरा आउटपुट. पण या दोन्ही आउटपुट मध्ये मला हॉरिझॉन्टल एक लाईन पाहिजे. तर मी काय करतो, एक यू लाईन नावाचा कीवर्ड तिथे लिहितो आणि याला सेव्ह, चेक आणि देन अगेन ऍक्टिव्हेट. प्रत्येक वेळेस तुम्हाला सेव्ह, चेक, ऍक्टिव्हेट करावंच लागणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला करायचं एक्झिक्यूट. आता बघा इथं तुम्हाला एक लाईन दिसते, ही वाली लाईन आहे ऍक्च्युली यू लाईन आपण जी दिलेली आहे. ठीक आहे, ही लाईन. सर मग ते फर्स्ट प्रोग्राम नंतर पण आले, आपण तिथे डिफाइन नव्हते केले ना. हो, कारण हा बाय डिफॉल्ट आहे. इथं बाय डिफॉल्ट हा फर्स्ट प्रोग्राम लिहून येतो. बरोबर आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं असणार. समजा आता मी काय करतो, याला कमेंट पास करतो. ठीक आहे, नाही सर, ती यू लाईन आपण याच्या नंतर केली ना डिफाइन. हो, ह्या प्रोग्रामच्या वरती आहे ना. बघा एक मिनिट, याला मी करतो ऍक्टिव्हेट. एक सेकंड, हे बघा आता मी काय करतो, याला करतो अनकमेंट. ठीक आहे, यू लाईनला करतो कमेंट. यू लाईनला मी केलंय कमेंट. ठीक आहे, याला सेव्ह केलं, चेक केलं, ऍक्टिव्हेट केलं आणि
एक्झिक्यूट केलं. ठीक आहे, इथं बघा हे बाय डिफॉल्ट आहे. ही जे फर्स्ट प्रोग्रामच्या नंतरची जी लाईन आहे ना ती बाय डिफॉल्ट आहे. ठीक आहे, आता बघा दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, याच्या नंतर मला एक लाईन पाहिजे आणि मयूर सोरतेच्या वरती एक लाईन पाहिजे. मयूर सोरतेच्या वरती लाईन पाहिजे किंवा दिस इज माय फर्स्ट प्रोग्रामच्या खाली लाईन पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये. ठीक आहे, समजलं. मग आता याच्यामध्ये जर का मला लाईन पाहिजे तर मी कुठे देणार, इथं देणार. यू लाईन इथं दिलो. आता काय केलं, सेव्ह केलं, चेक केलं, याला केलं मी ऍक्टिव्हेट, याला केलं एक्झिक्यूट. आता बघा आहे दिस इज माय फर्स्ट प्रोग्रामच्या नंतर एक लाईन. बरोबर आहे. तुम्हाला वाटलं असेल की आपण यू लाईन तर एकच दिलं, मग इथं 2 लाईन कसे काय आले, है ना. हा, तर ही जी पहिली लाईन येते ती बाय डिफॉल्ट सिस्टीम मध्ये दिलेला आहे. आणि हा फर्स्ट प्रोग्राम कुठून आला, हे आपल्या प्रोग्राम मध्ये कुठेच लिहिलेलं नाही आहे. बघा फर्स्ट प्रोग्राम लिहिलेला नाही, इथे लिहिलेलं आहे दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, आणि रिपोर्ट मध्ये हा प्रोग्रामचं नाव जो आलेला आहे हा वेगळा आलेला आहे. पण तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण प्रोग्राम क्रिएट करत होतो तिथं त्याने टायटल विचारला होता, है ना. आणि त्या टायटल मध्ये आपण काय दिलो होतो, फर्स्ट प्रोग्राम दिलो होतो, आठवतंय. येस सर. हा, तर तो फर्स्ट प्रोग्राम इथं दाखवत आहे. हा बघा, हा असा एक पॉपअप मेसेज आलेला होता ज्यावेळेस आपण प्रोग्राम क्रिएट केला. तर इथं हा जो आपण नाव दिलेला होता बघा फर्स्ट प्रोग्राम, तो फर्स्ट प्रोग्राम ऍज अ टायटल म्हणून आपल्याला तिथं आउटपुट मध्ये शो करतो. आता मला काय पाहिजे की ह्या आउटपुट नंतर सुद्धा एक हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे, या आउटपुट नंतर सुद्धा एक हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे. मी परत काय करणार, इथं सिंपल यू लाईन लिहून घेतो. ठीक आहे, याला काय करतो, यू लाईन लिहून घेतो, सेव्ह करतो, चेक करतो आणि ऍक्टिव्हेट करतो, एक्झिक्यूट करतो. बघ आली. येस सर. बरं, हे इथपर्यंत समजलं तुम्हाला? येस सर. काही अडचण? इथं हा प्रश्न नाही पडला की आपण हे डेट ऑफ बर्थ उलटी का बरं लिहिली आहे, इथं लिहिताना उलट लिहिलंय आणि प्रोग्राम मध्ये सरळ आलेली आहे. बघा प्रोग्राम मध्ये बरोबर आलेली आहे 02/03/1997 है ना. येस. आणि प्रोग्राम मध्ये आपण लिहिताना उलटी लिहिलेली आहे. येस. तर हे का बरं होतंय, कारण जो साइड डेटम आपण हा जो दिलेला आहे साइड डेटम, याचा फॉर्मॅट कसा आहे, तर कोड मध्ये फॉर्मॅट याचा असा आहे YYYY MM and DD. समजलं, हा याचा फॉर्मॅट आहे आपल्या कोड मध्ये, पण आउटपुट मध्ये येताना तो सरळ येतो. ठीक आहे. ठीक आहे, आता समजा मला काय करायचं आहे, या आउटपुटला वेगळा कलर द्यायचा आहे. ठीक आहे, या आउटपुटला काय करायचं, मला एक वेगळा कलर द्यायचा आहे. तर कलर द्यायसाठी एक सिंटेक्स आहे फॉर्मॅट कलर म्हणून. ठीक आहे, एक सिंटेक्स आहे फॉर्मॅट कलर. फॉर्मॅट कलर आणि कलर कोड द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल मी 2 देतो आणि याच्यानंतर हेड फॉर्मॅट नाही आहे, फॉर्मॅट ऑफ आहे. ठीक आहे, फॉर्मॅट ऑफ.
ऑफ असते वाटते. ठीक आहे, काय हरकत नाही. याला आपण F1 करायचं. समजा आता ह्याच्यामध्ये एवढे सारे सिंटेक्स आहेत की सगळे सिंटेक्स लक्षात ठेवणे पॉसिबल नसते. त्यामुळे मग काय करायचं, याच्यासाठी आपल्याजवळ ऑप्शन आहे F1. ठीक आहे, याच्यासाठी काय ऑप्शन आहे F1. F1 मध्ये जाऊन आपण याच्यामध्ये बघू शकतो की याचा एक्झॅक्ट सिंटेक्स काय आहे. ठीक आहे, याच्या F1 जेव्हा आपण क्लिक करतो तर तिथे जाऊन आपण बघू शकतो याचं एक्झॅक्ट फॉर्मॅट काय आहे किंवा याचा सिंटेक्स काय आहे. ठीक आहे, तर याचा सिंटेक्स आहे कलर, हा आहे बघा, कलर ऑन आणि कलर ऑफ. कलर ऑफ हा याचा सिंटेक्स आहे. फॉर्मॅट इनपुट ऑफ हा सुद्धा आहे, फॉर्मॅट ऑफ सुद्धा आहे. ठीक आहे, मग आता इथून काय करू आपण, याला करायचं क्लोज. सर F1 कीज यूज करून सिंटॅक्स बघू शकतो ना? हो हो हो. ठीक आहे, F1 जेव्हा तुम्ही क्लिक कराल तो सर्च हेल्प मध्ये जाईल. ठीक आहे, सर्च हेल्प मध्ये म्हणजे सिस्टीम मध्ये कुठले काही सिंटेक्सेस आहेत का त्या वर्डच्या रिलेटेड. ठीक आहे, तर ते तुम्ही बघू शकता. मग फॉर्मॅट कलर ऑफ केला बघा, आता काही लाल आलं नाही. जसा सुरुवातीला आपण सिंटेक्स लिहिलं तर लाल येत होता बघा, हा लाल आला म्हणजे काय, तर आपल्या सिंटेक्स मध्ये काहीतरी एरर येत आहे. ठीक आहे, बघा म्हटलं मी सेव्ह करतो, याला काय करतो चेक करतो. चेक केल्याबरोबर काय म्हणतो तो, अनएबल टू इंटरप्रेट ऑफ. ऑफला तो समजत नाही. पॉसिबल कॉज ऑफ एरर इन्क्लूड इनकरेक्ट स्पेलिंग और कॉमा एरर. ठीक आहे, मग आपण काय केलं, सर्च हेल्प मध्ये गेलं आणि याचा एक्झॅक्ट सिंटेक्स काय तो बघितला. तर तिथं आपल्याला दिसलं की फॉर्मॅट कलर ऑफ आहे. ठीक आहे, फॉर्मॅट कलर ऑफ. मग ते आपण घेतलं आणि आता तो एरर गेला बघा, जो रेड झालेला पोर्शन होता तो गेला. याला मी काय केलं, सेव्ह केलं, चेक केलं बघा, नो सिंटेक्स एरर. याला गेला ऍक्टिव्हेट आणि याला गेला एक्झिक्यूट. बघा ह्याच्यात काहीतरी एक डार्क लाईन दिसत असेल तुम्हाला. येस सर, है ना, तर हा याचा कलर चेंज झालेला आहे. थांबा मी एक थोडासा अजून वेगळा कलर घेतो. 2च्या जागी हे वेगवेगळे कलर कोड आहेत. ठीक आहे, आता मी 5 घेतोय, 2च्या जागी काय घेतोय 5 घेतोय. याला सेव्ह केलं, चेक केलं, ऍक्टिव्हेट आणि एक्झिक्यूट. बघा आता याचा वेगळा कलर आला. येस सर. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत समजलं? येस सर. मीन्स ज्या लाईनला कलर द्यायचा आहे त्याच्यावरती डिफाइन करायचं कलर. हो, ज्या लाईनला आपल्याला कलर द्यायचा आहे त्याच्यावरती कलर, फॉर्मॅट कलर, त्यानंतर एक कलर कोड टाकायचा 5, 3, 2, 1, 10, 9 पर्यंत. ठीक आहे, तर असे याचे वेगवेगळे फॉर्मॅट असतात, कलर कोड असतात. ते टाकून आपण चेक करायचं आणि आपल्याला जे पाहिजे आहे तो कलर आपल्याला मिळाला की मग तिथं स्टॉप करून द्यायचा. त्यानंतर त्याला एंड करावं लागतं जेव्हा फॉर्मॅट कलर इथं हा ऑन झाला. ठीक आहे, इथून तुम्हाला कुठपर्यंत तो कलर पाहिजे आहे, तर मला हा इथपर्यंत हा कलर पाहिजे, म्हणजे ह्या लाईनला कलर होईल. समजलं? येस सर. सर 9 पर्यंतच कलर कोड्स अवेलेबल आहेत का? हो. आय थिंक आता हानामध्ये अजून थोडेसे चेंजेस झाले आहेत, तर शायद 11 वगैरे मी टाकून बघतो. बघा नाही म्हणते आहे, कलर 11 इज नॉट व्हॅलिड. ठीक आहे, 9 पर्यंत पण नाही आहे, 7 पर्यंतच आहे बघा, ओनली 1 to 7. ठीक आहे, हा, तर वेगवेगळे कलर कोड टाकून बघायचे. याच्यामध्ये जर तुम्हाला बरं वाटलं, जसं मी 1 टाकतो. 1 टाकल्यानंतर
सेव्ह केला, चेक, देन ऍक्टिव्हेट आणि एक्झिक्यूट. बघा हा एक वेगळा कलर आला. ठीक आहे, समजलं? येस सर. ठीक आहे, मग आपण आज इथं थांबूया. उद्या आपण या क्लासला कंटिन्यू करू परत. ठीक आहे, आज आता आपण बघितलो सिंगल रेकॉर्ड कसा आउटपुट मध्ये घेऊन यायचा, म्हणजे सिंगल रेकॉर्ड कसा फेच करायचा. सर ते आपण की कोड टाकला होता स्टार्टिंगला, हो त्याचा काय यूज आहे प्रोग्राम मध्ये? त्याचाच मेन प्रोग्राम मध्ये काही यूज नाही, पण ह्या एबॅप एडिटरला ओपन करायसाठी आपल्याला त्या टी कोडचा काम पडतो. जसं जसं एक सेकंड, आता मी सगळ्यात बाहेर आलो. ठीक आहे, इथं आलो. आता इथून मला एबॅप एडिटर मध्ये जायचं आहे. म्हणजे असं डायरेक्ट नाही जाता येत? नाही, तुम्हाला जोपर्यंत टी कोड तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही, त्या पेजवर जाता येत नाही. ठीक आहे, आता जसा मी AC38 टाकलेला होता टी कोड, बरोबर आहे. आता समजा मी AC37 टाकतो. ठीक आहे, AC37 टाकतो. आधी काय टाकला होता? AC38 टाकलेला होता. ठीक आहे, आता मी AC37 टाकतो. आता केला एंटर. हा बघा, हे काहीतरी वेगळंच ओपन झालेलं आहे. एबॅप एडिटर वेगळा होता, आता हा बघा फंक्शन बिल्डर म्हणून आलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याची जे पाथ आहे, हा टी कोड म्हणजे त्याचा तो पाथ सांगतो की आपल्याला कुठं जायचं आहे. हा ना, AC38 टाकला, एंटर केला. बघा आपण आलो आपल्या एबॅप एडिटर मध्ये. त्यानंतर इथं आपण कस्टम प्रोग्राम क्रिएट केला. आता ह्या जेव्हा आपल्याला क्रिएट करायचं होतं त्यावेळेस क्रिएट वर क्लिक केला. आता ह्या प्रोग्राम मध्येच काही चेंजेस करायचे असले तर इथं चेंजचे बटन आहे बघा. मग आता तो चेंजच्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्या कोड मध्ये परत येऊ शकतो आणि काही चेंजेस करायचे असल्यास करू शकतो. इथून सुद्धा डिस्प्ले किंवा चेंज करू शकतो. आता हा डिस्प्ले या बटनवर मी क्लिक केलो तर काय होईल, हा डिस्प्ले मोड मध्ये चालला जाईल. डिस्प्ले मोड मध्ये जाईल म्हणजे काय, तर याला मी चेंज नाही करू शकणार, फक्त बघू शकणार. बघा मी बॅक स्पेसची बटन दाबतोय पण जात नाहीये. ठीक आहे, मी रॅन्डम काही पण बटन दाबतोय पण काही एडिट होत नाही, बरोबर. पण आता समजा मला चेंज करायचं आहे काही, तर मी काय करतो, याच्यावर परत जातो, परत हा एक चेंज मोड मध्ये वापस येतो. ठीक आहे, इथे मग मला पाहिजे त्या गोष्टी मी एडिट करू शकतो. ठीक आहे, आणि आपण पूर्ण विंडोच्या बाहेर आलोया आणि नंतर आपल्याला हाच प्रोग्राम सर्च करायचा आहे. मग सेम टी कोड टाइप करायचं. हो, सेम टी कोड तुम्हाला टाइप करावा लागेल. आणि मल्टिपल प्रोग्राम केलेले असल्यावर मग इथं येतं ना, तुम्हाला तुमचा प्रोग्राम नेम लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, तुम्ही कोणते कोणते प्रोग्राम, आता जसं Z8PM फर्स्ट प्रोग्राम केला. ठीक आहे, आता सेकंड मी प्रोग्राम याच्यात Z8PM सेकंड. बघा मी Z8PM टाकलो तरी पण मला तो सजेस्ट करतोय आहे की तुम्हाला Z प्रोग्राम बघायचा आहे का. नाही, तर आता मला नवीन दुसरा प्रोग्राम क्रिएट करायचा आहे, Z8PM सेकंड प्रोग्राम. ठीक आहे, याच्यात गेलो, मी क्रिएट बटनवर क्लिक केला. इथे मी टायटल दिला सेकंड प्रोग्राम. यामध्ये जाऊन एक्झिक्यूट केलं, सेव्ह, लोकल ऑब्जेक्ट. बघा आता हा आपला काय झालाय, सेकंड प्रोग्राम क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपण एडिट सध्या काहीच नाही करू, उद्या बघू याच्यात. ठीक आहे, आता मी काय करतो, सगळ्यात बाहेर आलो. ठीक आहे, सगळ्यात बाहेर आलो. आता मला काय करायचं आहे, सेकंड प्रोग्राम बघायचा आहे किंवा फर्स्ट प्रोग्राम बघायचा आहे. तर हे दोन्ही प्रोग्राम कुठे असणार, AC38
च्या टी कोड मध्ये असणार. AC38 मध्ये गेलो, एंटर केला. आता इथं बघा रिसेंट जो प्रोग्राम आपण क्रिएट करतो तो दाखवते. ठीक आहे, सेकंड प्रोग्राम. पण आता तुम्हाला बघायचं फर्स्ट प्रोग्राम. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, फर्स्ट प्रोग्राम बघायचा आहे. मग काय करणार तुम्ही, Z8PM तेवढंच टाकणार जेवढी गोष्ट कॉमन आहे. मग तो आपल्याला सजेस्ट करणार की तुम्हाला फर्स्ट प्रोग्राम बघायचा आहे की सेकंड प्रोग्राम बघायचा आहे. समजलं? येस सर. फर्स्ट प्रोग्राम चूज करतो, डिस्प्ले मध्ये जातो, आपला फर्स्ट प्रोग्राम डिस्प्ले करतो. ठीक आहे. येस सर. ठीक आहे, मग आपण थांबूया इथे. बाकी सेकंड प्रोग्राम उद्या बघू. ठीक आहे. येस सर.